सांगली जिल्ह्यातला एक बडा नेता सातत्याने मला रोखण्याचे डावपेच टाकत आहे, परंतु ज्या मतदारसंघातून मी विजयी झालोय तिथल्या लोकांनी त्याची तुतारीच गायब केल्याची जहरी टीका जयंत पाटील यांचं नाव न घेता आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। यावेळी त्यांनी जत पालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला। जत नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला। यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधतानाच जतच्या स्थानिक नेत्यांवर टीका टिप्पणी करणार नाही, उलट जनतेसमोर विकासाचे नवे मॉडेल आणि ब्ल्यूप्रिंट घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेस सुरुवात झाली। ही पदयात्रा जत बस स्थानक, बाजारपेठ, गांधी चौक, नगरपालिका, संभाजी चौक ते शिवाजी पेठ येथे आली। येथे रॅलीचं सभेत रूपांतर झालं। आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, विधानसभेला तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, त्याप्रमाणे जत शहराची पालिकाही आमच्या ताब्यात द्या। मागच्या 50 वर्षात जितका निधी जतला आला नाही तितका निधी फक्त 1 वर्षात आणतो। इथे नगराध्यक्ष पदासाठी आपण डॉक्टर आरळींसारखा उच्च विद्याविभूषित उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी जनतेला हवे असणारे चेहरे दिलेत। या निवडणुकीत राजकारण गटतट न आणता विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा। माझ्याकडे शहराच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही। भाजपचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सुरू राहील। या निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही शेतकऱ्यांचा सगळ्या म्हणणं आहे की एक मोर्चा तुम्ही कारखान्यावरती काढा आणि मग उद्या आम्ही त्याची तारीख डिक्लेअर करून आम्ही मोर्चा पण काढणार आहे। लोकांना वाटायला अरे निवडणूक लागली ते विसरले का, ते विसरत नाहीत। आता तुतारी पूर्णपणे गायब झालेली आहे। म्हणजे जिल्ह्यातलं हे एकमेव उदाहरण आहे की जे लोक वल्गना करत होते की भाजपला थांबवा, भाजपला थांबवा, त्यांनाच तुतारी गायब करायची एक दुर्दैवी वेळ ही त्यांच्यावरती आलेली आहे। आणि त्यामुळं पूर्ण शक्तीनिशी आम्ही या शहरामध्ये कामाला लागलेलो आहे। एक ब्ल्यूप्रिंट आम्ही शहराची तयार करतोय। शहरातल्या सगळ्या लोकांना आव्हान आहे, काँग्रेसमधल्या पण, राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण आमचं एक आव्हान आहे, ज्या दिवशी आम्ही ब्ल्यूप्रिंट या शहराची लोकांच्या समोर सादर करणार आहे त्यावेळेस तुम्ही या शहरातले नागरिक म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमाला या। मतदार म्हणून नव्हे, आमचे समर्थक म्हणून नव्हे, आमचे सपोर्टर म्हणून नव्हे, परंतु या शहरासाठी काय करणं अपेक्षित आहे याचं एक आम्ही डिझाईन तयार करतोय आणि ते डिझाईन आम्हाला लोकांच्या समोर द्यायचं आहे। आणि म्हणून मायबाप जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही काँग्रेसला सपोर्ट करणं म्हणजे जत शहराच्या विकासाला खीळ घालणं आहे। काँग्रेसच्या हातात आहे काय? आज बिहारची तुम्ही परिस्थिती बघितली, मोजून 4 रिक्षात मागच्या सीटवरती जेवढे माणसं बसतात तेवढे उमेदवार 4 फक्त निवडून आलेले आहेत। आज 4 आमदार जर बिहार सारख्या एका मोठ्या राज्यामध्ये निवडून येत असतील तर तुम्ही अशा लोकांच्या बरोबर जाणं, सुज्ञ लोकांना, जे कोणी काँग्रेसमध्ये आहेत त्यांच्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु ज्या लोकांना या शहराचं काहीतरी पडलंय त्या लोकांनी आमच्या सोबत येण्याची आवश्यकता आहे। कुणी काहीतरी गोपीचंद पडळकरला अडवा म्हणून कुणी प्रयत्न करत असेल, हा मला एकट्याला अडवा, परंतु जत शहराच्या विकासाला तुम्ही कुणी अडवत असेल तर त्याच्या विरोधामध्ये तुमची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे। डॉक्टर आरडी साहेब एक वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत।